नमस्कार मित्रांनो, गणिती गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा वर्ग. त्यातला आपण बघत आहोत मॅथमॅटिक्स 1 मधला दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर त्यातला आपण बघत आहोत, आज बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2. यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवलेला आहे. यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ अपलोडेड आहे, तो तुम्ही बघू शकता. तसंच आपला चॅप्टर 1 जो आहे लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स, याचे सुद्धा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही अवश्य बघा. आज आपण चालू करूया प्रॅक्टिस सेट 2.2. तर चला बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे. तो पहिला प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशनच्या मेथडनं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे. कसे सॉल्व करायचे बघूया. तर पहिला आहे एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. तर लक्षात घ्या, आपल्याला आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की हे फॉर्मॅटमध्ये असतं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन असते. मग आपल्याला जेव्हा फॅक्टरायझेशन करायला होतात तेव्हा फॅक्टरायझेशन कसं करायचं, तर अशा दोन संख्या शोधायच्या, आपण त्यांना म्हणूया m आणि n. अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार हा c आला पाहिजे, बरोबर, आणि ज्यांची बेरीज m प्लस n ही b आली पाहिजे. बघा मी काय म्हटलं, ज्यांचा गुणाकार c आला पाहिजे आणि ज्यांची बेरीज b आली पाहिजे. याचा अर्थ काय तर बघूया आपण जरा इथं. फॉर एक्झाम्पल आता याच्यात बघितलं, याच्यात c काय आहे 54. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 54 आहे आणि ज्यांची जर आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज 15 आहे. 15 नव्हे, -15 आहे, वजा 15 आहे. आता कसं करायचं बघा, काही क्लूज असतात. पहिली गोष्ट बघा, दोन संख्यांचा गुणाकार 54 आलाय, पॉझिटिव्ह आलाय, परंतु बेरीज मात्र निगेटिव्ह आली. जर गुणाकार पॉझिटिव्ह आलाय आणि बेरीज निगेटिव्ह आली, याचा अर्थ दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत, बरोबर. तसंच असल्याशिवाय होणार नाही. याचा अर्थ आपल्याला बघताना दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत हे धरून चालायचं. आता कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 54 असतो, तर आपण सर्वसाधारणपणे इतर अनेक पद्धतीने जाऊ शकतो. अगदी तुम्ही 2 भाग घालून बघू शकता. 2 दुनी 4 आणि 2 7 14, 27 दुनी 54. कदाचित तुम्ही 3 भाग घालवाल, बरोबर की नाही. 3 1 3 आणि उरले 2 3 8 24, बरोबर. 5 नव्हे 6 भाग घालून बघू शकता. 6 भाग घालवलं तर किती, तर 6 9 54. असं काही पण करू शकता. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. पण असं केल्यानंतर बघायचं आपल्याला दोन्ही संख्या मायनसमध्ये, हे तर आपण मगाशी बघितलं की कारण बेरीज मायनसमध्ये आहे, निगेटिव्ह आहे, आणि गुणाकार पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ दोन्ही संख्या काय असल्या पाहिजेत, निगेटिव्ह असल्या पाहिजेत. मग जर दोन्ही संख्या निगेटिव्ह असताना यांची जर बेरीज केली तर कशाचं उत्तर हे -15 येतं बघायचं. यात आपण चेक केलं तर -2 आणि -27 यांचं किती होणार, -29 होणार. हे येणार नाही. -3 आणि -18 घेतलं तर याचं उत्तर काय येणार, -21 येणार. हे सुद्धा येत नाही. -6 -9 घेतलं तर 9 6 15, -15 येते. याचा अर्थ ही आपली जोडी आहे. कारण 9 -6 आणि -9 यांचा गुणाकार काय येणार आहे, 54 येणार आहे, बरोबर. आणि यांची बेरीज काय येणार आहे, -15. आता हे सगळं आपल्याला लिहित बसायची गरज नाही. आपण हे सगळं डायरेक्ट कॅल्क्युलेशन कच्च्या कामात करायचं. आणि इथं लिहिताना मात्र काय करायचं बघा, इथं लिहिताना मात्र आपण असं डायरेक्ट लिहायचं. सुरुवातीला आधी इक्वेशन लिहून घ्यायचं, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. लिहिताना असं लिहायचं, एक्स स्क्वेअर, आपण दोन संख्या कुठल्या बघितल्या होत्या, -9 आणि -6, 9 7 54. मग -9 इथे लिहिलं, -9x असं लिहायचं आणि -6x झालं, एवढंच लिहायचं. प्लस 54 इज इक्वल टू 0. तुम्ही 6 इकडे लिहिलं असतं आणि 9 इकडे लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, काही सुद्धा अडचण येत नाही.
आता बघूया काय करायचं. आता आपण दोन भाग पाडायचे, ही एक टर्म बघायची आणि ही एक टर्म बघायची. या पहिल्या टर्ममध्ये बघा, म्हणजे पहिल्या ज्या दोन टर्म आहेत त्याच्यात बघा कॉमन काय येत आहे, तर एक्स कॉमन येते. मग आपण एक्स कॉमन काढलं, राहिलं काय, इकडं एक्स शिल्लक राहिलं, -9 शिल्लक राहिलं. इथं -6x+54, यामध्ये काय कॉमन काढलं आपण, 6 कॉमन येते. पण आपण इथं -6 काढायचं, कारण आपल्याला -9 इथं मध्ये पाहिजे ना. -6 कॉमन काढलं, -6 कॉमन काढल्यावर काय राहिलं, एक्स. मायनस कॉमन काढल्यामुळे इथं मायनस येणार, sin 9 54, बरोबर. आता या दोन टर्म मध्ये बघा, ही एक टर्म आणि ही एक टर्म, या दोन टर्म मध्ये काय कॉमन आहे, तर x - 9 कॉमन आहे. याचा अर्थ उरलं काय दुसऱ्या कंसात, x - 6 उरलं, बरोबर. याचा अर्थ इज इक्वल टू काय होणार, 0. आता आपल्याला काय बघा, या दोन संख्यांचा गुणाकार, या दोन काहीतरी संख्याच असतील ना, x - 9 कुठली तरी संख्या येईल आणि x - 6 कुठली तरी संख्या येईल. पण त्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला काय दिलाय की 0 दिलाय. दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी येतो, जेव्हा दोन्हीपैकी एक कोणती तरी संख्या 0 असली पाहिजे, बरोबर की नाही. दोन्हीपैकी एक 0 असल्याशिवाय गुणाकार 0 येणार नाही. याचा अर्थ देअरफॉर एक तर x - 9 इज इक्वल टू 0 और x - 6 इज इक्वल टू 0, बरोबर की नाही. दोन्हीपैकी एक 0 असलं पाहिजे. जर x - 9 इज इक्वल टू 0 असं धरलं तर x इज इक्वल टू काय येणार, 9, और x - 6 इज इक्वल टू 0 असं धरलं तर x इज इक्वल टू काय येणार, 6. याचाच अर्थ एक तर x इज इक्वल टू 9 असलं पाहिजे और x इज इक्वल टू 6 असलं पाहिजे. दोन्हीपैकी कोणती जरी किंमत घातली तरी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. देअरफॉर x इज इक्वल टू 9, 6 आर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, असं आपण लिहू शकतो. हे झाले दोन रूट्स. असं सॉल्व्ह करायचं, साधं सोपं आहे. दुसरं इक्वेशन बघूया आपण. दुसरं इक्वेशन काय दिलं आपल्याला, x² + x - 20 इज इक्वल टू 0. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला काय येतो, -20 येतो. आता इथं -20 गुणाकार काय आला पाहिजे, -20, परंतु बेरीज काय आली पाहिजे, इथं +x आहे फक्त. +x म्हणजे x चा कोइफिशियंट काय असला पाहिजे, 1, बरोबर नाही. x चा कोइफिशियंट 1. लक्षात घ्या, गुणाकार असतो तो कॉन्स्टंट आला पाहिजे शेवटचा असती, आणि बेरीज असते ती b आली पाहिजे. याची बेरीज काय आली पाहिजे, +1. आता बघा याचा अर्थ काय बघायचा, मायनस प्लस मायनस वरनं फार आपल्याला कळतं. गुणाकार आपल्याला आलाय मायनस. गुणाकार निगेटिव्ह कधी येतो, जेव्हा दोघांपैकी एक संख्या निगेटिव्ह असते, बरोबर की नाही. दोघांपैकी एक संख्या निगेटिव्ह आहे म्हणून तो गुणाकार निगेटिव्ह आला. आणि इथं बघा बेरीज मात्र आली पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय, दोन संख्यांपैकी एक संख्या जी निगेटिव्ह आहे आणि दुसरी संख्या पॉझिटिव्ह आहे. बेरीज पॉझिटिव्ह आली, याचा अर्थ जी मोठी संख्या आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि छोटी संख्या आहे ती निगेटिव्ह आहे, तरच ती बेरीज पॉझिटिव्ह येणार. याचा अर्थ जर आपण बघितलं, एक पाढे जर आपल्याला बेसिक माहीत असतील तर आपल्याला माहिती आहे की 5 × 4 केले की काय येतं, 20. पण गुणाकार निगेटिव्ह आला आहे म्हणजे एक संख्या निगेटिव्ह धरली पाहिजे. कुठली संख्या निगेटिव्ह धरायची, लहानवाली का मोठी, तर आपण बघितलं की मोठी संख्या पॉझिटिव्ह असते. आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर आपल्याला आता ज्या संख्या मिळाल्यात त्या कुठल्या आहेत, 5 × 20 +5 आणि -4. मग देअरफॉर x² + 5x - 4x असं लिहायचं. 5 आणि 4 मिळालं होतं म्हणून 5x - 4x असं लिहून टाकलं. -20 इज इक्वल टू 0. दोन भाग पाडले, हा एक आणि हा एक. या दोन्हीमध्ये काय कॉमन येतंय, तर x कॉमन येतंय. मग आत काय राहिलं, x + 5. या दोन्हीमधून काय कॉमन काढलं, -4 कॉमन काढलं. -4 कॉमन काढलं, आत काय राहिलं, x +
5 5 4 25 इज इक्वल टू 0. आता या दोन्हीमध्ये बघा, या दोन टर्ममध्ये काय कॉमन आहे, तर x प्लस 5 कॉमन आहे. x प्लस 5 कॉमन काढलं आणि शिल्लक काय राहिलं, x, इकडचं x आणि इकडचं -4, x - 4 राहिलं इज इक्वल टू 0. तर पुन्हा एकदा दोन संख्याचा गुणाकार 0 आलाय. दोन संख्याचा गुणाकार 0 आला, याचा अर्थ दोन्हीपैकी एक संख्या 0 असली पाहिजे. याचा अर्थ एक तर x प्लस 15 इज इक्वल टू 0 और x - 4 इज इक्वल टू 0. दोन्हीपैकी एक काय तर 0 असलंच पाहिजे. जर x प्लस 15 इज इक्वल टू 0 असेल तर x इज इक्वल टू काय होणार, -15. -15 नव्हे, आपण 15 कुठून काढलं, ते बोलण्याच्या ओघात प्लस मायनस चिन्ह करता करता आपण इथं हे 1 दिसलं मला. +5 इज इक्वल टू 0 आहे, त्यामुळे x इज इक्वल टू -5 असलं पाहिजे. और x इज इक्वल टू हे -4 पलीकडे गेलं तर +4 असलं पाहिजे. याचा अर्थ x ची किंमत एक तर -5 पाहिजे किंवा +4 पाहिजे. देअरफॉर x इज इक्वल टू -5, 4 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचे हे रूट्स आहेत. तर कळलं, तर हे लिहून घ्या आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तोपर्यंत पुढचा प्रश्न आहे 2y² + 27y + 13 इज इक्वल टू 0. बघा, 2y² + 27y + 13 इज इक्वल टू 0. आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 13 येतो आणि कोणत्या दोन संख्येची बेरीज 27 येते असं दिलंय. आता गुणाकार बघा 13 आला पाहिजे. सॉरी, इथं 2y आलंय नाही का, बरोबर. हां, आता नवीन, मग हे लक्षात नाही आलं माझ्या. 2y आले, 2 इथं आलंय, याचा अर्थ a ची किंमत नॉन काय म्हणली पाहिजे आपण, एक नाहीये, बरोबर नाही, एक नाहीये, नॉन युनिट आहे. याचा अर्थ एक सोडून दुसरी कुठली जरी संख्या आली तर अशा वेळेस काय करायचं, जो गुणाकार आहे ते आपण a न या c ला गुणायचं. a आणि c ची किंमत काढायची, a c ची किंमत काढायची. a किती आहे, 2 × 13 किती येणार, 26, बरोबर. आता याचा अर्थ आपला गुणाकार किती आला पाहिजे, 26, आणि बेरीज किती आली पाहिजे, 27. बघा, बेरीज किती आली पाहिजे, 27. बी आपली 27 आहे. लक्षात आलं का. मगाशी आपण काय बघितलं होतं, इथं एकच होतं ना, इथं y² ला किंवा x² ला असं काही नव्हतं. मगाशी आपण बघितलं, इथं बघा x² ला इथं 1च होतं, त्यामुळे ac ची किंमत डायरेक्ट इथं 54च येणार होती. इथं x² ला पण कोइफिशियंट काय नव्हता, 1च होता, म्हणजे डायरेक्ट किंमत -20 येणार होती. परंतु आता इथं कोइफिशियंट आहे, मग कोइफिशियंट असल्यावर काय करायचं, त्या कोइफिशियंटनं c ला गुणायचं. आता आपला गुणाकार आला पाहिजे तो हा आला पाहिजे 26, आणि बेरीज आली पाहिजे ती 27. मग मला सांगा, m × n बरोबर 26 आणि m + n बरोबर 27. आता कुठल्या अशा दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 26 होतो आणि बेरीज 27 येते, तर साधं सोपं आहे, 26 आणि 1, बरोबर. बरोबर नाही, 26 आणि 1. मग आपण असं म्हणूया 2y², बरोबर नाही, 26 × 1 केलं की काय येतं, 26 येतं, आणि 26 + 1 केलं की काय येतं, 27. आलं आपलं उत्तर. मग याचा अर्थ आपण असं लिहायचं 2y² + y + 26y + 13 इज इक्वल टू 0. आधी y घेतला, आधी 26y घेतलं तरी चालतं, काय फरक पडत नाही. आता बघा काय करायचं, पुन्हा एकदा दोन भाग पाडायचे. ही एक टर्म झाली आणि ही एक टर्म झाली. या टर्म मध्ये काय कॉमन आहे, 2 नाही, नुसतं y कॉमन आहे. या टर्म मध्ये y कॉमन आहे. आत काय राहिलं, 2y + 1 कॉमन राहिलं, प्लस बघा या दोन टर्म मधनं काय कॉमन काढायचं, तर 13 कॉमन काढूया. 13 कॉमन काढलं, 13 × 2 = 26, 2y + 1 इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा कॉमन काढायचं, या दोन्ही मधनं काय कॉमन निघतंय, 2y
प्लस 1 कॉमन उरलं काय y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता याचा अर्थ पुन्हा एकदा एक तर हे 0 असलं पाहिजे किंवा हे 0 असलं पाहिजे, दोन्हीपैकी एक संख्या 0, म्हणजे आयदर 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 और y प्लस 13 इज इक्वल टू 0. देअरफोर असं जर असेल तर y ची किंमत किती होईल की 2y इज इक्वल टू -1, देअरफोर y इज इक्वल टू -1/2 ही किंमत येईल एक तर, किंवा इकडं y इज इक्वल टू -13 अशी किंमत येईल. म्हणजे एक तर y ची किंमत -1/2 आहे किंवा y ची किंमत -13 आहे. मग आपण खाली लिहायचं देअरफोर रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन आर y इज इक्वल टू -1/2 अँड -13. आली आपली व्हॅल्यू. इथं बघा काय करायचं, इथं आपल्याला दिले इथं 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. आधी आपण नीट लिहून घेऊया. 5m² मायनस 22m मायनस 15 इज इक्वल टू 0. तसं असल्याशिवाय असे स्वरूपात लिहिल्याशिवाय आपण गणित करायचं नाही, सॉल्व्ह करायला घ्यायचं नाही. पहिल्यांदा आपण काय बघायचं, इथं m² ला कोइफिशियंट आहे. कोइफिशियंट आहे म्हटल्यावर काय करायचं, यानं या c ला गुणायचं, a न c ला गुणायचं. मग ac ची किंमत किती आली, 5 × 15 15 × 5 75, फक्त -75 येणार. याचा अर्थ आपला गुणाकार किती आला पाहिजे, -75, बेरीज आली पाहिजे -22. आता कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार -75 येतो परंतु बेरीज -22 येते, -22 येते. तर साधं सोपं आहे. आता ज्यानं गुणाकार केला 15 × 5 तेच आहे, नाही 15 × 5 चा 22 नाही येणार. 75 म्हणजे 25 × 75 त्याचं पण येते 25 आणि 3. आता बघा दोन्ही निगेटिव्ह आहे बरोबर. सॉरी इथं काय गुणाकार पण निगेटिव्ह आहे, बेरीज पण निगेटिव्ह आहे. गुणाकार निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय झाला की दोन्हीपैकी एक संख्या निगेटिव्ह पाहिजे. बेरीज निगेटिव्हचा अर्थ काय झाला, दोन्हीपैकी मोठी संख्या निगेटिव्ह पाहिजे. बघा -25 प्लस 3 गुणाकार झाला 75 आणि -25 प्लस 3 यांची बेरीज किती झाली -22. आला आपला आन्सर. तेच करायचं आता आपण, -22 आणि 3 आपण ते लिहिलं. बघा कसं लिहायचं, 5m² मायनस 25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू 0. हे आपण घेतलेलं 25 - 25 आणि इकडचं 3. आता या दोन टर्ममधून काय कॉमन काढलं आपण, तर 5m कॉमन काढलं, 5m कॉमन काढलं. 5m कॉमन काढलं शिल्लक काय राहिलं m मायनस 5 आणि इकडं आपण जर 3 कॉमन काढलं तर इकडे काय राहिलं m मायनस 5 इज इक्वल टू 0. पुन्हा कॉमन काय काढलं आपण, m मायनस 5 दोन्हीकडे आहे कॉमन काढलं, मग प्लस शिल्लक काय राहिलं 5m प्लस 9. दुसऱ्या कंसात 5m प्लस 3 शिल्लक राहिली इज इक्वल टू 0 असं शिल्लक राहिलं. बघा आता मग देअरफॉर एक तर -m मायनस 5 इज इक्वल टू 0 असलं पाहिजे और 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 असलं पाहिजे. मग असं जर असेल तर m ची किंमत 5 होणार आहे, और असं जर असेल तर 5m इज इक्वल टू -3 अँड देअरफॉर m इज इक्वल टू -3/5. म्हणजे एक तर ही आपली किंमत असली पाहिजे -3/5 किंवा m ची किंमत असली पाहिजे 5. दोन्हीपैकी एक आपले रूट असले पाहिजे किंवा दोन्ही पण ॲक्च्युअली रूट आहेत हे आपले. मग हे झालं. असं सॉल्व्ह करायचं की जिथं आपल्याला a दिलेला आहे, a ची व्हॅल्यू दिलेली आहे, 1 सोडून काहीतरी आले आहे, अशा वेळेस आपण सरळ a × c असा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराची फोड करायची आपल्याला. बघा लिहून घ्या. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. आता साधं सोपं याच्यात एक पहिली गोष्ट करायची आपण, 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0 मध्ये एक तर सगळ्या दोन्ही टर्मला दोन्ही साईडला 2 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होणार, आपल्याला इथं जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 4x²
मायनस याला 2 न मल्टिप्लाय केलं तर 4x आणि याला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर 1/2 इंटू 2 प्लस 1 होईल इज इक्वल टू 0. या साईडला 2 न मल्टिप्लाय केलं तरी 0 येणार आहे. आता इथं आपल्याला समजण्यासारखं झालं. पुन्हा एकदा बघा, a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, a इंटू सी काय होणार आहे 4 बरोबर. म्हणजे गुणाकार काय आला पाहिजे 4 आला पाहिजे, पण वजाबाकी काय आली पाहिजे आपल्याला, सॉरी बेरीज काय आली पाहिजे -4 आली पाहिजे. याचा अर्थ गुणाकार पॉझिटिव्ह आहे परंतु बेरीज निगेटिव्ह आहे. याचा अर्थ दोन्ही संख्या निगेटिव्ह असल्या पाहिजेत. मग बघा, दोन्ही संख्या निगेटिव्ह कशा येतील -2 आणि दुसरी पण संख्या -2 असली पाहिजे बरोबर की नाही. -2 असल्यावर -4 बेरीज येईल आणि यांचा गुणाकार 4 येईल. तर बघा आपण देअरफॉर 4x² -2x याची फोड आपण अशी करून लिहिली -2x प्लस 1 इज इक्वल टू 0. कॉमन काढलं, या दोन्हीत काय कॉमन काढलं 2x कॉमन काढलं, मग इथं 2 शिल्लक राहिलं, 2x -1 शिल्लक राहिलं आणि इकडं आपण मायनस कॉमन काढलं, -1च कॉमन निघतं, यात दुसरं काही कॉमन निघत नाहीये, इथं काय कॉमन निघत नाही. मग आपण -1च कॉमन काढूया, मायनस साईन कॉमन काढलं, मग शिल्लक काय राहिलं 2x -1 इज इक्वल टू 0. दोन्हीतनं 2x -1 कॉमन काढूया, 2x -1, मग दुसऱ्या कंसात काय राहिलं 2x -1. याचा अर्थ हा काय झाला तर इथं डिनॉमिनेटरला x आहे, डिनॉमिनेटरला x घालवला पाहिजे, तो नको आहे आपल्याला तिथं डिनॉमिनेटरला. म्हणल्यावर काय करायचं, दोन्ही साईडला x न मल्टिप्लाय करायचं. x न आपण 6x - 2/x ला मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 1 ला सुद्धा आपण x न मल्टिप्लाय केलं. इथं x न मल्टिप्लाय केल्यावर काय होणार 6x² मायनस यानं याला मल्टिप्लाय केल्यावर काय होणार -2 इज इक्वल टू 1 इंटू x. जर आपण नीट लिहिलं तर 6x² -x -2 इज इक्वल टू 0. आता पुन्हा एकदा 6 आहे म्हटल्यावर 6 ने काय करायचं 2 ला गुणायचं, 6 दोन्ही काय झाले 12, फक्त -12 होणार आहे कारण 6 गुणिले -2 आहे -12. तर गुणाकार -12 आला पाहिजे, बेरीज काय आली पाहिजे -1 आली पाहिजे. गुणाकार मायनस आहे याचा अर्थ एक पॉझिटिव्ह संख्या एक निगेटिव्ह संख्या आणि बेरीज निगेटिव्ह आली याचा अर्थ मोठी संख्या काय आहे निगेटिव्ह आहे. मग याची फोड -4 आणि 3 अशी होऊ शकते कारण -4 × 3 4 त्रिकोण 12 -12 आणि यांची बेरीज केली -4 + 3 तर -1 येणार आहे इथं. त्यामुळं -4 + 3 ही आपली फोड झाली. 6x² - 4x याची अशी पण फोड लिहिली +3x - 2 इज इक्वल टू 0. दोन्हीत कॉमन काय काढलं आपण 2x कॉमन काढलं, मग काय राहिलं 3x - 2 कॉमन राहिलं. मग आता यातनं आपण काय कॉमन निघते का दोन्हीतनं काय नाही निघत कॉमन. मग आपण काय करायचं +1 कॉमन काढूया कारण ही टर्म आहे तशी लिहायची. +1 कॉमन काढलं 3x - 2 इज इक्वल टू 0. पण पुन्हा 3x - 2 आपण कॉमन काढलं, दुसऱ्या साईडला काय राहिलं 2x + 1 इज इक्वल टू 0. याचा अर्थ आयदर 3x - 2 इज इक्वल टू 0 और 2x + 1 इज इक्वल टू 0. आता जर इथं मी शेजारी लिहितो याचा अर्थ एकतर देअरफॉर 3x इज इक्वल टू 2 और आता हे मी एक आधी करून घेतो आणि मग पुन्हा दुसऱ्याकडे जातो.
जरा एक मिनिट. एक तर इथं 3x इज इक्वल टू 2 असलं पाहिजे. देअरफॉर x ची किंमत काय असली पाहिजे 2/3 और 2x इज इक्वल टू -1 असलं पाहिजे. ह्याच्यावरून आपण केलं 2x इज इक्वल -1. देअरफॉर x ची किंमत काय असली पाहिजे -1/2. x ची किंमत या दोन पैकी कुठली तरी एक असली पाहिजे किंवा दोन्ही पण असू शकतो. x इज इक्वल टू 2/3 और x इज इक्वल टू -1/2. दोन्ही जर व्हॅल्यू टाकले तरी आपण ते इक्वेशन सॉल्व्ह होते. देअरफॉर दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. घ्या, लिहून घ्या आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय? रूट ऑफ 2x² प्लस 7x प्लस 5 रूट ऑफ 2 is equal to 0. To solve this quadratic equation by factorization, complete the following activity. आता आपल्याला फॅक्टर्स पाडायचे त्याचे. आता फॅक्टर्स कसे पाडायचे? फॅक्टर्स असे पाडायचे की आता आपल्याला बघा जसं मग असे केलं तसं इथं a ची व्हॅल्यू आपल्याला आहे, बरोबर की नाही? इथं a ची व्हॅल्यू आहे. या a च्या व्हॅल्यूने या c च्या व्हॅल्यूला गुणायचं. म्हणजे काय करायचं तर रूट ऑफ 2 न गुणायचं इथं 5 इंटू रूट ऑफ 2 ला. मग याचं उत्तर काय येईल? रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 2 म्हणजे 5 गुणिले 2 बरोबर काय येईल 10. म्हणजे आपला गुणाकार काय आला पाहिजे 10 आला पाहिजे, बरोबर. आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे 7 आली पाहिजे. कुठल्या दोन संख्येचा गुणाकार 10 येतो आणि बेरीज 7 येते, तर निश्चितपणे 5 आणि 2. आपण इथं असं लिहू शकतो देअरफॉर 5x आणि जरा उलट आपण लिहिलं तर बरं होईल इथं, कारण कॉमन त्यांनी खालच्या पद्धतीनं काढले. नाही, बरोबर आहे आपलं, बरोबर आहे अगदीच. 5x आणि 2x असं लिहिलं आपण. मग आता या दोन्हीमध्ये कॉमन काय काढलं त्यांनी बघा. या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे तर एक्सच कॉमन आहे. मग x कॉमन काढला. आज शिल्लक काय राहिलं रूट ऑफ 2x प्लस 5 शिल्लक राहिले इथं. आणि या दोन्हीमध्ये त्यांनी काय कॉमन काढलं रूट 2 कॉमन काढला. रूट 2 कॉमन काढलं इकडे पण रूट 2 शिल्लक राहिला. रूट 2x प्लस 5 कॉमन राहिले इकडं. याचा अर्थ रूट 2x प्लस 5 इकडं कॉमन राहिलं आणि इकडं x प्लस हे रूट 2 आलं. देअरफॉर आयदर रूट 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0. असं असेल तर x ची किंमत काय येईल मला सांगा. रूट 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 असेल तर रूट 2x बरोबर काय होईल -5. देअरफॉर x इज इक्वल टू -5 अपॉन रूट 2 अशी किंमत येईल. हेच किंमत आपल्याला इथं पुट करायची -5 अपॉन रूट 2 और x इज इक्वल टू -2. देअरफॉर -5 अपॉन रूट 2 and -रूट 2 आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. हे अशा पद्धतीने करता येतं. ही साधी छान ॲक्टिव्हिटी आहे यावेळची दिलेली. मागच्या वेळच्यापेक्षा ही चांगली ॲक्टिव्हिटी आहे. अशा ॲक्टिव्हिटी पेपरला विचारलं तर काय अडचण नाही. तर घ्या, लिहून घ्या कसं केलं ते बघा आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे बघा. 3x² मायनस 2 रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता काय करायचं. आता अशा वेळेस आपल्याला बेरीज आपल्याला ही नाही दाखवता येत आपल्याला ना की कुठल्या दोन संख्याचा. आता करता येतं तसं की बेरीज आपल्याला काय पाहिजे 2 रूट 6 -2 रूट 6. नाही तर शॉर्टमध्ये आपण असं करू शकतो. शॉर्टमध्ये असं करू शकतो की पण 3x² मायनस 2 रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0 आहे. तर आपण प्रत्येक टर्मला काय करायचं रूट 6 न
मल्टिप्लाय करायचं. मग 3x² मायनस 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता हे जरा सोपं होतं बघा. त्याला गुणल्यावर काय होणार, 3√6x² मायनस √6 ने √6 ला गुणलं 6 आलं उत्तर. 6 × 2 12x प्लस 2 × √6 इज इक्वल टू 0. इथपर्यंत आलं. आता हे असं का केलं, का तर याचा आता गुणाकार आपल्याला करायचा आहे, एचा आणि सीचा. तो गुणाकार आपल्याला बघायचा आहे. आपल्याला बेरीज ही शोधताना अवघड गेलं असतं, बरोबर की नाही. ही बेरीज ही आणायचं म्हणजे अवघड गेलं असतं. पण आता गुणाकार करून रूटला रूट जाणारच आहे. काय होणार आहे बघा, 3√6 × 2√6 काय होणार आहे, तर 3 दुनी 6, 6 गुणिले हे काय होणार 6. याचा अर्थ काय, उत्तर याला आपलं 36. म्हणजे गुणाकार आपला काय यायला पाहिजे 36, परंतु बेरीज काय यायला पाहिजे -12. आता हे सोपं झालं की नाही. मग कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 36 येतो पण बेरीज मात्र -12 येते, तर याचा आन्सर आहे -6 आणि -6. -6 काय येतं, गुणाकार 36 येतो पण बेरीज काय येते -12 येते. याचा अर्थ -6 असं येणार आहे. करूया आपण. तर बघा, therefore 3√6x² minus 6x minus 6x plus 2√6 is equal to 0. या दोन्हीमधून काय कॉमन काढलं आपण, तर 3 कॉमन काढूया. बरोबर, 3 कॉमन काढलं तर काय होतंय, √6x² मायनस 3 दुनी 6. आपण एक सुद्धा कॉमन करू शकतो, तसा एक सुद्धा कॉमन निघतोय, ठीक आहे. मग 3x कॉमन काढूया आपण. मग काय शिल्लक राहिलं, सगळं फोडायलाच लागणार आहे आज. शाबास. तर काय राहिलं बघा, √6x मायनस 3 दुनी 6 2x तर कॉमन काढलाय म्हणजे गेला. आता या दोन्हीत काय कॉमन काढायचं, या दोन्हीतून कॉमन काढायचं आपण √6 काढूया कॉमन. √6 जर कॉमन काढलं मायनस √6 कॉमन काढलं तर इकडं काय शिल्लक राहिलं, √6x आणि तो होणार प्लसचं मायनस होणार -2 इज इक्वल टू 0. मग बघा, दोन्हीतून कॉमन काय काढलं, -6 √6x मायनस 2 आणि दुसऱ्या ह्याच्यात राहिलं 3x मायनस इक्वल टू 0. और आणि त्याला डिवाइड बाय √6 किंवा और x इज इक्वल टू √6 असं वर जाईल आणि डिवाइड बाय तर त्याला येईल 3. या दोन्हीपैकी एक काय तर किंमत असली पाहिजे. दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय फक्त करायचं नव्हतं, फक्त आपल्याला हे मधलं बेरजेला फक्त रूटमध्ये काय आलं नाही पाहिजे एवढं लक्षात घ्या. कारण बेरजेला रूटमध्ये आलं तर फार अवघड होतं करायला. म्हणजे आता याचं पण करता आलं असतं आपल्याला, कारण 3 दुनी 6 मग √6 आणि √6 दुसरं असं घेतलं असतं तरी करता येतं. पण ते जरा उलटा घास घेतल्यासारखं होतं, ठीक नाही. रूटची बेरीज पटकन कळत नाही, काय करायचं बघा. आता याचं काय करायचं, काय दिलंय, 2m ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल टू 50. आधी हे नीट करून घ्यायचं. 2m ना आत म्हणून गुणूया, 2m² मायनस 24 दुनी 48 48m इज इक्वल टू 50. मग therefore 2m² मायनस 48m मायनस 50 इज इक्वल टू 0. आता बघा काय होणार आहे, पण 2 गुणिले -50 काय होणार, -100. तर गुणाकार काय आला पाहिजे -100, परंतु बेरीज काय आली पाहिजे -48 आली पाहिजे. आता कोणत्या अशा दोन संख्या आहेत की यांचा
गुणाकार -100 येतो आणि बेरीज 48 येते, -48 येते. मग हे शोधायला लागणार आहे. 50 दुनी, साधं सोपं आहे. 50 दुनी बरोबर नाही. गुणाकार निगेटिव्ह आलाय म्हणजे दोन संख्यांपैकी एक संख्या निगेटिव्ह पाहिजे आणि बेरीज पण निगेटिव्ह आली, याचा अर्थ मोठी संख्या निगेटिव्ह पाहिजे. -50 + 2, यांचा गुणाकार 100 येतो आणि बेरीज काय येते -48. -50 आणि 2. लिहून घेऊया आपण. 2m² - 50m - 2m, त्याची फोड आपण अशी लिहिली. -50 = 0. हे आता जर उलट सुलट लिहिलं असतं तर आपल्याला जर बरं झालं असतं, पण ठीक आहे. यातून m कॉमन काढला तर m कॉमन काढल्यावर काय शिल्लक राहिलं इथं, तर ठीक आहे असं पण काढता येते. 2m - 50 इथं कॉमन राहिलं आणि इथं -1 साईन कॉमन काढलं तर 2m काहीतरी चुकलेलं आहे या ठिकाणी. एकच मिनिट जरा दुरुस्त करूया आपण. हां, हे मायनस आलं, हे मायनस आलं, दोन्हीमधून मायनस गेलं, इथे प्लस यायला पाहिजे, परंतु मायनस आलं. कसं काय मायनस आलं? (2m² - 48 - 50). अरे तरी म्हटलं आपलं काय चुकलंय इथं. -2m नाही, इथं +2m आहे, तरी म्हटलं आपलं हे चुकलंय. असं आपलं चुकत का होतं सारखं? ठीक आहे, त्याच्यामुळे चुकत होतं. इथं आपण बघा मायनसचं प्लस झालं की आपल्याला आन्सर सापडणार नाही. मग आपल्याला ते नीट सायन्स पण नीट दिले पाहिजेत. तर धरून चालू 2mच आपण कॉमन काढलं. 2m कॉमन काढल्यावर इथं आत काय राहिलं, m - 2 भागावला 25 शिल्लक राहिलं, बरोबर. या दोन्ही पण आपण मध्ये काय कॉमन काढलं, +2 कॉमन काढलं, m - 25 शिल्लक राहिलं = 0. देअरफॉर m - 25, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2m + 2 = 0. म्हणजे एक तर m - 25 = 0 और 2m + 2 = 0. हे असं असेल तर m ची किंमत काय नाही 25, आणि हे असं असेल तर और m ची किंमत काय येईल, हे 2 पलीकडे मायनसला गेलं, -2/2 म्हणजेच m ची किंमत काय होईल -1. एक तर m ची किंमत -1 असेल किंवा m ची किंमत काय असली पाहिजे 25 असली पाहिजे. हां, आन्सर आलेलं आहे. तर हे जे दोन रूट आहेत ते बघा, तुम्ही प्रयत्न पण करून बघू शकता. याच्यात 25ची किंमत घालून तसं येते का नाही. 25 × 50 आणि 25 × 40 बरोबर येते. -1 जरी घातलं तरी पण येते. -25 येणार आणि इथं -2 येणार. -25 - 250. क्रॉस चेक सुद्धा करू शकता याच्यात किमती घालून. आपण जाऊया तोपर्यंत पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे ह्याच्या व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे, काय ह्याचं पण सोपं आहे बघा. 25m² = 9. म्हणजे आपण नीट लिहून घेतलं तर 25m² - 9 = 0. आता हे सॉल्व करायला आपल्याला काय करत बसायची गरज नाही. हा पण स्क्वेअर आहे, हा पण स्क्वेअर आहे, म्हणजे हे कसं झालं a² - b² सारखं झालं. a² - b² कसं असतं, a + b * अनदर ब्रॅकेट a - b, हे असं असतं. त्याच पद्धतीनं आपल्याला याचं करायचं आहे, बरोबर की नाही. याचं कसं होणार, आपण 5m² - 3² = 0. हे जर आपण नीट ब्रॅकेटमध्ये केलं तर 5m + 3 * अनदर ब्रॅकेट 5m - 3 = 0. आयदर 5m + 3 = 0 or 5m - 3 = 0.
therefore m is equal to either -3/5 or m is equal to 3/5. झाले दोन व्हॅल्यू आल्या. इकडे बघा 7m². आता हे 21 आपण इकडे घेऊ -21m इज इक्वल टू 0. या दोन्ही मधून आता कॉमन निघतंय डायरेक्ट. काय कॉमन निघतंय? 7m कॉमन निघतंय डायरेक्ट. मग आत काय राहिलं इकडं m - 3 इज इक्वल टू 0. मग आता एक तर 7m काय असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. हा गुणाकारच आहे ना, या दोन्हीचा गुणाकार आहे. एक तर 7m इज इक्वल टू 0 असलं पाहिजे और m - 3 इज इक्वल टू 0 असलं पाहिजे. 7m इज इक्वल टू 0 असल्यावर m ची किंमत पण काय होणार? 0 और m - 3 इज इक्वल टू 0 असल्यावर m ची किंमत काय येणार आहे? 3. ठेवून बघा किमती. 0 असल्यावर तर 0 येणार आहे, 3 असल्यावर तर असं येणार आहे. ठीक आहे, मग लिहून घ्या कसं आहे ते आणि आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे? तर एकच शेवट शिल्लक राहिले. काय आहे? m² - 11 इज इक्वल टू 0. आता m² - 11 इज इक्वल टू 0 असं असेल तर m² ची किंमत काय असली पाहिजे? 11. m² जर 11 आहे तर m ची किंमत काय असली पाहिजे? एक तर either m is equal to m is equal to रूट ऑफ 11, बरोबर की नाही? पण रूट ऑफ 11 प्लस पण असू शकतो मायनस पण असू शकतो. का तर बघा और m is equal to निगेटिव्ह रूट ऑफ 11. असं का? का तर बघा धरून चला, जर आपण घेतला 4चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती असतो? 16. परंतु जर निगेटिव्ह 4चा जर आपण स्क्वेअर घेतला तर निगेटिव्ह 4चा स्क्वेअर पण किती असतो? 16. मग जर आपल्याला 16चं जर स्क्वेअर रूट विचारलं तर आपण सांगू नाही शकत की 4चा आहे का निगेटिव्ह 4चा आहे. 4 सुद्धा असू शकतं किंवा निगेटिव्ह 4 सुद्धा असू शकतं. दोन्हीपैकी काही सुद्धा असू शकतं. तसंच 11चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते पॉझिटिव्ह रूट ऑफ 11 सुद्धा असू शकतं किंवा निगेटिव्ह रूट ऑफ 11 सुद्धा असू शकतं. काही असू शकतं. हे आपलं काय झालं? आन्सर. अरे लाल पेन वापरण्यात आलेला आहे या ठिकाणी. लाल पेन वापरणं चुकीचं आहे पेपर सोडवताना. मस्त असे बॉक्स वगैरे करत जा की छान दिसलं पाहिजे, टापटीप दिसला पाहिजे. बघणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की याला मार्क देऊन टाकूया, फुल मार्क. मजे झालं बघा. तर आपलं इथं प्रॅक्टिस सेट 2.2 संपतोय. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय करायचं असल्यास करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला, कसा आहे, काय कमी जास्त काय ते सांगा जरा. जेवण बनवल्यानंतर सांगतात ना, भाजीत मीठ कमी होतं, हे कमी होतं, हे जास्त होतं, जर जास्त तिकडे झाली होती. तसं व्हिडिओबद्दल पण तुम्ही सांगा. अजून काय तुमच्या नवीन आयडियाज असतील तर त्या सुद्धा सांगा. जुने व्हिडिओ पुन्हा बघा आणि स्वतः जास्त करून अभ्यास करा. फक्त उतरून लिहून घेऊ नका. भरपूर काम करा आणि आयुष्य एन्जॉय करा. टिल देन बाय बाय.